नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि ह्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेकांना आमदार होण्याची डोहाळी लागलेली आहेत आणि अशा डोहाळी लागलेल्या अनेकांची संख्या सध्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातली सद्य परिस्थिती. या मतदारसंघामधून अनेकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आपले देव पाण्यामध्ये ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काँग्रेसमधले अनेक जण इच्छुक आहेत, शिवसेनेमध्ये आहेत. शिवसेनेमध्ये 2 गट आहेत, एक उबाटा म्हणजे ज्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि दुसरा आहे एकनाथ शिंदे गट. शिवसेनेमधले 2 गट तसंच काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामधले देखील अनेक जण या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि काँग्रेसमध्ये याची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्याची कारण मीमांसा आपण यापुढे करणार आहोत. या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत उपस्थित आहेत माझे मित्र आणि पत्रकार नरेश दंडवते. नरेश, स्वागत. नमस्कार. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ खरं तर नांदेडचा शहराचा अर्धा भाग या मतदारसंघामध्ये येतो आणि काही ग्रामीण भाग देखील यामध्ये येतो आणि या शहरीकरण असलेल्या नांदेड उत्तरमध्ये बऱ्याच समस्या महानगरपालिकेचा भाग असल्यामुळे सुटलेल्या आहेत, परंतु ग्रामीण भागातल्या बऱ्याच समस्या तशाच कायम आहेत. या संदर्भात आपण येणाऱ्या काळात चर्चा करूयात की नेमकं नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काय विकास झाला किंवा विकासाचे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि विद्यमान आमदारांनी काय केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय आव्हानं आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नरेश. परंतु सद्य परिस्थितीमध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी जे उमेदवार जे आपण काय म्हणूया कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारी मागत आहेत, यावरून जे चित्र तुला वाटतं की ही गर्दी कशासाठी वाढली असेल? नाही, मुळात काय झालं की नांदेड जिल्ह्यातल्या ज्या 8 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातल्या जे सगळ्यात चर्चेचा जो मतदारसंघ आहे तो सध्या तरी नांदेड उत्तर आहे. बरोबर. आणि त्या खालोखाल भोकल. तर नांदेड उत्तर याच्यासाठी आहे की मागच्या 2019च्या निवडणुकीत नमस्काराने केला चमत्कार. म्हणजे शिवसेनेचे जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत बालाजी कल्याणकर, हे खरं पाहिलं तर मागच्या 2 नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकमेव नगरसेवक होते शिवसेनेचे. काँग्रेसच्या लाटेत ते एकटे निवडून आले होते आणि त्यांची निवडून येण्याचं एक फार मोठी मजेदार किस्सा असा आहे की ते ओळखी असो कोणालाही नमस्कार करायचे. म्हणजे अतिशय सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून नागरिकांनी भरभरून कल्याणकरला मतदान केलं आणि कल्याणकरला एक नव्हे तर 62,000 मतदान पडलं आणि त्यात ते निवडून आले. त्यामुळं अनेकांना असं वाटू लागलं की आपणही निवडून येतो. मी पण कार्यकर्ता आहे, मी पण वर्षोनुवर्ष संघटनेचं काम केलंय, त्याच्यामुळं मी काय निवडून येऊ शकत नाही? ज्या अर्थी बालाजी कल्याणकर येऊ शकतात तर मी काय निवडून येऊ शकत नाही म्हणून उत्तर मतदारसंघात गर्दी झाली. हा एक कारण झालं. दुसरं एक कारण असं झालं की शिवसेना जी एकसंघ शिवसेना होती ती दुभंगली आणि पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत बालाजी कल्याणकरांनी प्रवेश केला शिंदे गटात. त्याच्यामुळं ती एक नाराजी आहे आणि ते वचपा काढण्यासाठी काही जण तयार आहेत. तर काही जण या हेतूनं तयार आहेत की बा मी पण निवडून येऊ शकतो. आणि याच्यामध्ये जो काँग्रेसमधले जो स्पेस निर्माण झाला, राष्ट्रवादीतला जो स्पेस निर्माण झाला तो भरून काढण्यासाठी काही जण इच्छुक आहेत. त्याच्यामुळे इथं इच्छुकांची गर्दी तुफान आहे. मला वाटतं की जसं तू आता उल्लेख केलास की एकनाथ शिंदे गटामध्ये बालाजी कल्याणकरांनी प्रवेश केला, तर 2019 किंवा त्यापूर्वीच्या जर निवडणुकीमधलं चित्र आपण बघितलं तर त्या ठिकाणी युती आणि आघाडी अशा निवडणुका झाल्या. युती भाजपा आणि शिवसेना यांची युती होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होती. त्यामुळं तिथं एकतर युतीचा एक उमेदवार आणि आघाडीचा एक उमेदवार असे 2च उमेदवार म्हणजे 2 प्रमुख पक्षांचे समोरासमोर असायचे. परंतु आता झालं काय की शिवसेनेमध्ये 2 उमेदवार आता म्हणजे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार राहू शकतो किंवा एकनाथ शिंदे गटाचा एक उमेदवार राहू शकतो जर महाविकास आघाडीनं शिवसेनेला जागा दिली तर. आणि दुसरी गोष्ट राहिली की ही नैसर्गिक जागा जर आपण बघितली आघाडीची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तर ती काँग्रेसला जागा जाणारी होती. DP सावंत याच्या अगोदरचे उमेदवार होते. तर तसं नैसर्गिकरित्या जर जागा बघितली तर ती जागा काँग्रेसला देखील जाऊ शकते. म्हणजे उद्धव ठाकरे गटाला न जाता ही जर महाविकास आघाडीकडून जर जागा काँग्रेसला सुटली तर काँग्रेसला तिथून उमेदवारी मिळू शकते. म्हणून काँग्रेस पक्षामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेनेपेक्षा भाजपपेक्षा
जास्त गर्दी ही काँग्रेसमध्ये आपल्याला पाहायला बरोबर. मिळते. याचं कारण असं आहे की नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीमधून जे 40,000चं मताधिक्य वसंतराव चव्हाण यांना मिळालं काँग्रेसच्या उमेदवाराला, तर ते 40,000चं मताधिक्य जर एका पारड्यामध्ये जर पडलं तर ही विधानसभा आपण सहज निवडून येऊ शकतो असे गणित प्रत्येकजण हा कार्यकर्ता उमेदवारी मागताना मांडत आहे किंवा त्यांच्या मनामध्ये ती एक गणित आहे. म्हणून मुस्लिम उमेदवार देखील या ठिकाणाहून काँग्रेसचं तिकीट मागतात. त्या खालोखाल जर आपण बघितलं तर काँग्रेसचे DP सावंत हे अशोकराव चव्हाणांसोबत गेले की काँग्रेसमध्ये आहेत, त्यांनी आत्तापर्यंत स्पष्ट केलं नाही. परंतु त्यांनी जे आता अब्दुल सत्तारांकडे आपला अर्ज दिला आणि मागितलं की मला उमेदवारी पाहिजे, त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्या खालोखाल विठ्ठल पावडे आहेत ज्यांची ग्रामीण भागामध्ये नाळ आहे. त्याच्यानंतर राजेश पावडे आहेत पावडेवाडीचेच. त्याच्यानंतर सतीश देशमुख आहेत. सतीश देशमुखांचे महेश देशमुख आहेत ज्यांचे बंधू सतीश देशमुख हे अशोकराव चव्हाणांसोबत आहेत. सतीश देशमुख आणि महेश देशमुख मात्र काँग्रेसमध्ये आहेत, ते देखील त्या ठिकाणाहून उमेदवारी मागत आहेत. संगीता डग ज्यांनी आषाढीच्या दरम्यान विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमा घरोघर पोहोचवून त्यांनी एक साकडं घातलेलं आहे की ह्या ठिकाणाहून आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपण विजयी व्हावं. म्हणजे संगीता डग ह्या देखील त्या ठिकाणाहून प्रबळ दावेदार त्या ठिकाणच्या सध्या मानल्या जातात. म्हणजे काँग्रेसमध्ये आपण हे मासला दाखल काही उदाहरणं दिलेली आहेत. असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी या ठिकाणाहून उमेदवारी मागितलेली आहे. तर काँग्रेसमधली ही गर्दी जास्त ह्या मतदारसंघाकडे लक्ष वेधते सध्या आपलं. बरोबर आहे. परंतु झालं काय की लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं उत्तर मतदारसंघामध्ये 40,000चं मताधिक्य काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालं, त्यामुळं तू म्हणतोस त्याप्रमाणे काँग्रेसकडे भाऊगर्दी झालेली आहे. साधारणतः अर्धा डझनाच्या वर इच्छुकांची गर्दी झालेली आहे. परंतु जेव्हा लोकसभेच्या निकाला विजयानंतर विद्यमान खासदार वसंत चव्हाण, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आणि काही लोक जेव्हा मातोश्रीवर गेले उद्धव ठाकरे यांना भेटायला, त्यावेळेस त्यांनी अशी इच्छा प्रदर्शित केली की उत्तर मतदारसंघात आपल्याला चांगलं मिळालं. बालाजी कल्याणकर जे बंडखोरी केले तुमच्याशी, त्यांच्या मतदारसंघात आपल्याला चांगलं उमेदवार म्हणजे मताधिक्य मिळालं असल्यामुळं ती जागा यावेळेस आपण जिंकू शकतो असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. माध्यमात त्याच्या चर्चा वेगळ्या निघाल्या की अब्दुल सत्तार तिथून इच्छुक आहेत, त्यांना तिकडून तिकीट पाहिजे. परंतु उद्धव ठाकरेंनी सरळ सांगितलंय जे 40 बंडखोर पक्षाशी गद्दारी केलेत त्या ठिकाणी फक्त शिवसेनाच लढणार आहे. त्यामुळं या ठिकाणी काँग्रेसकडून इच्छुकांची जरी भाऊगर्दी झाली तरी कल्याणकर यांना पराभव करणे फक्त एकमेव टार्गेट आहे उद्धव ठाकरेंचं. त्यामुळं कल्याणकरला कोणत्या हालतीत पराभूत करण्यासाठी वेळ प्रसंगी त्यांनी काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याला शिवसेनेकडून उमेदवारी देऊ शकतात. किंबहुना त्यांच्याकडे माधव पावडे नावाचा एक तरुण कार्यकर्ता आहे पावडेवाडीचा, त्याच्यानंतर दत्ता कोकाटे आहे जो जिल्हा प्रमुख आहे सांगवीचा, यांचं नात्यागोत्याचं सगळ्या सोयऱ्याचं राजकारण आहे. त्यामुळे हे तीन, जसं तू म्हणतो की काँग्रेसकडून जसं इच्छुकांचा भरणा आहे तसं काँग्रेसला ही जागा उद्धव ठाकरे सोडतील असं मला तरी वाटत नाही. कारण त्यांना त्यांचं उद्दिष्ट काय, कोण आलं सवत रणकी झाली फक्त एवढंच पाहिजे, आम्हाला आमच्या बंडखोरांना पाडायचे, हा एक आहे त्यांचा. आणि त्यात त्यांना लोकसभेला काही प्रमाणात यशही आलेलं, काही नाही तर बहुतांश ठिकाणी यश आलेलंच आहे. त्यामुळे विधानसभेतही तोच ते कित्ता गिरवतील आणि मग वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार देऊच शकतात. कारण त्यांचा दावा असा आहे की मागच्या वेळेस शिवसेनेकडून बालाजी कल्याणकर निवडून आले होते धनुष्यबाणावर, त्यामुळे त्या असं म्हणतात की आम्हाला ही जागा लढवायची आहे. असं जर झालं तर मग होईल काय, आता जे इच्छुक आहेत काँग्रेसकडून यापैकी अनेकांचा हिरमोड होईल. मग यातील काही जण बंडखोरी करण्याची शक्यता आहे. जसे की आता विठ्ठल पाटील डग मागे म्हणाले होते की मला उमेदवारी दिली तरी चालेल, न दिली तरी मी उभं राहणार, तयारी आहे त्यांची, अपक्ष त्यांची तयारी आहे. किंवा आता तू जे काही 6-7 नावं घेतलास त्यापैकी पण काही जण आपलं बळ आजमावू शकतात. त्याचबरोबर जसं हे झालं, आता युतीमध्ये ही जागा जरी शिंदे गटाकडे सुटली तर भाजपाकडून तयारी चालू आहे. भाजपाचे माजी महानगराध्यक्ष मिलिंद देशमुख सध्या खूपच कामाला लागलेत. अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करतात, भंडारे चालू आहेत, वेळ प्रसंगी
सगळ्याच गोष्टी ते पुढे चाललेत. त्यांच्या आधीपासून साधारणतः 2014 पासून बालाजी शिंदे म्हणून एक काय भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना शेटजी या नावानं परिचित आहेत उत्तर मतदारसंघात, विशेषतः कासारखेडा या भागामध्ये. पण ते जास्त प्रकाश झोता ते उद्योजक आहेत, ते जास्त सांभाळून राहतात ते, म्हणजे असं काही. पण पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, त्याला मानणारे त्यांचे नातेगोत्याचं राजकारण आहे, सगळे सोयरे आहेत त्यांचे पण त्या मतदारसंघात. हा मतदारसंघ अजून एक विशेष आहे की या मतदारसंघात तू जसं म्हणतो मुस्लिम, दलित, त्याचबरोबर मराठा समाजाचं मतदानही मोठं आहे. त्यातल्या त्यात हे जरी वाटत असेल देशमुख मराठा इथलं, पण मराठा त्यातल्या त्यात पाटील समाजाचं नातेगोत्याचं राजकारण जास्त आहे. म्हणजे एकंदर दुसरी गोष्ट अशी की नांदेड उत्तरमधून तू जसं म्हणालास की गावागावामध्ये मराठा समाजाची संख्या देखील जास्त आहे, म्हणून सध्या जे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पाठिंबा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला मिळू शकतो असंही काही लोकांचं गणित आहे. म्हणून काही लोकांनी जे स्वतंत्र चूल मांडण्याचं जे काही बोलून दाखवलेलं आहे, कदाचित ते बळ आपल्याला मिळू शकेल अशी देखील इच्छा असू शकते. आणि दुसरी गोष्ट अशी की तू जसं बालाजी कल्याणकरांच्या बाबतीमध्ये म्हणालास की बालाजी कल्याणकरांनी एकनाथ शिंदे गटाकडे धाव घेतली आणि ते तिकडे गेले आणि मग वचपा उद्धव ठाकरे गट काढू शकतो म्हणून उद्धव ठाकरे ही जागा शिवसेनेसाठी सोडून घेतील अशी एक इच्छा तू म्हणजे एक काय म्हणतो अंदाज एक तू या ठिकाणी व्यक्त केलास. त्याच पद्धतीने कदाचित बालाजी कल्याणकरांची सीट धोक्यात येऊ शकते म्हणून ही सीट भाजपा आपल्याकडे ओढून घेऊ शकतो. नाही, भाजपाकडे जरी घेतलं तरी बालाजी कल्याणकरची जी आज प्रतिमा आहे ग्रामीण भागात विशेषतः आणि शहरातही, मी जसं आरंभी म्हणून आलो की चमत्काराने नमस्कार केला, नमस्काराने चमत्कार केला, त्या पद्धतीनं भाजपाकडे असा आश्वासक चेहरा नाही. मिलिंद देशमुखला मर्यादा येतात कारण यापूर्वीची निवडणूक त्यांनी लढवली, त्यांना मला नाही वाटत की ते बालाजी कल्याणकर. पण एक लक्षात घे की आज एकनाथ शिंदे आणि भाजपा यांची महायुती आहे, बरोबर आहे. आणि महायुती असताना मिलिंद देशमुख जे आहेत ते त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखतीमधून बालाजी कल्याणकरवर टीका करतात, बरोबर आहे. कमिशनचं राजकारण ते बोलतात. मग असं असताना ही महायुती खरंच एकोप्याची आहे का? हा एक फार जटिल प्रश्न आहे. मुळात तर तुला अजूनही सांगतो दिलीप की आत्ता जे राजकीय पक्ष आहेत, मग ते भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना, दोन्ही गट असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट असतील, हे स्वतः मला तरी असं वाटतं एक पत्रकार म्हणून किंवा या विषयातला विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं हे सहाही राजकीय पक्ष जी आत्ता यांची भाषा आहे ती सर्वजण स्वबळाची भाषा बोलतील आणि स्वबळ आजमावतील, स्वतःच्या याच्यावरच हे निवडणूक लढवतील. आता तू जो मुद्दा म्हटला जरांगे पाटलांचा जो विषय केला, वास्तविक पाहता यातील काही उमेदवार आता जे तू काही नावं सांगितलास, लोकसभा निवडणुकीतही असंच होतं की वंचित बहुजन आघाडीची आणि जरांगे पाटील यांची जर युती झाली तर अनेक असे चेहरे होते जे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते की आम्ही तिकडे जाऊन, काही जण तर इंटरव्ह्यू पण देऊन आले, काही जणांची आतून इच्छा होती की ही आघाडी व्हावी. तशी आता तू जसं म्हणालास की देव पाण्यात ठेवलेले आहेत बरेच जण, कारण परवा जरांगे पाटील म्हणाले की 288 ठिकाणचा आम्ही सर्वे केला तर 138 ठिकाणी मराठा समाजाचं प्राबल्य आहे, तिथं मराठा समाज ठरवणार तोच आमदार होईल. त्यात उत्तर मतदारसंघ आहे, नांदेडचे काही मतदारसंघ आहेत. त्याच्यामुळं ते जर म्हणत असतील तसं जर त्यांच्यासारखं असतील, मी जसं आत्ता म्हणायलो होतो की जर ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जर मिळाली तर इच्छुकापैकी काही जण निश्चितच दाव्याने सांगतो मी की तिकडे जाऊन उमेदवारी घेते निश्चित. कारण काही जणांनी यावेळेस चंग बांधलाय की कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. कारण बऱ्याच लोकांचं वयोमान वाढत आहे आणि एका उमेदीच्या काळामध्ये जर आपण काही करू शकलो नाही तर भविष्यामध्ये काही करता येणार नाही. आणि बऱ्याच मागच्या अनेक वर्षापासूनची त्यांची मनोकामना आहे की आपण आमदार व्हायला पाहिजे. अजून एक विषय असा आहे, राहून गेला मागच्या वेळेस तुला आता बोलताना, की अचानकपणे अशोकरावला सोडून डीपी सावंत काँग्रेसकडे आल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आणि जे याच्यातले बहुतांश त्यांचेच कार्यकर्ते, जसं आता तू म्हणालास विठ्ठल पावडे वगैरे, ही गुरु शिष्यांचं यांचं नातं आहे. त्यामुळे विठ्ठल पावडे बिचारा मागच्या काही वर्षापासून तयारी करत होता, अचानक डीपी सावंत इच्छुक इथून इच्छा दर्शवल्यामुळं दस्तूरखुद अब्दुल सत्तार असतील, विठ्ठल पावडे असेल किंवा तो महेश देशमुख असतील, ही जी तरुण कार्यकर्ते आहेत किंवा या सगळ्यांचा हिरमोड होणार नाही. तर शेवटी नाही, त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, शेवटी आता आपल्याला उमेदवारी कोण देणार हे बघायचंच आहे.
आणि ही जागा नेमकी नाही, कोणाला सुटते हां. आणि उमेदवारी कोणाला मिळू शकते, बरोबर. मग न्याय अन्यायाच्या गोष्टी ह्या आपल्या नाही, पुढच्या प्रश्न भागामध्ये न्याय अन्यायाचा येतील. नाहीच आहे. पुढच्या भागामध्ये येतील. पण एकंदर ह्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी निर्णायक आहे, प्रशांत इंगोले निर्णायक आहे. यांचे नाव चर्चेमध्ये आहे आणि फारुकही राहू शकतात. MIMचे उमेदवार देखील या ठिकाणी राहू शकतात. जसं की 2019च्या निवडणुकीमध्ये MIMचा उमेदवार होता आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता. त्यांचे जवळपास 30-40 हजार आता मतं आपण त्यांनी जर घेतलेली विचार होती. केला असतील जर आपण बघितलं की बुवा मुस्लिम मताच्याच भरोशावर जर आपण निवडणूक लढवत असाल तर धोका होऊ शकतो. कारण MIMचे उमेदवार फिरोज खान 41,000 मतं त्यांना मिळाली होती 2019च्या निवडणुकीमध्ये मिळाली होती आणि मुकुंद चावरे यांना वंचित बहुजन आघाडीचे 26,000 मतं त्यांना मिळाली होती. म्हणजे हा जर आकडा बघितला दोघांचा तर 60-65 हजाराच्या घरामध्ये हा बेरजेचा आकडा जातो. हा, बरोबर. म्हणून एका समाजावर किंवा एका जातीवर धर्मावर आपण हे राजकारणाचे गणित न मांडता बरोबर आहे. विकासाची भूमिका घेऊन कोण खरंय. लोकांमध्ये जातो, खरंय. आपली बाजू कोण प्रबळपणे मांडू खरंय. शकतो यावर ही विधानसभा निश्चितपणे अवलंबून नाही, राहील. तसं राहायला पाहिजे, हा, पण राहायला दुर्दैव पाहिजे. तसं होत नाही. नाही. कदाचित ही निवडणूक अशी होऊ शकेल असा एक आपण अंदाज या ठिकाणी बांधूयात, गोष्ट. अपेक्षा देखील व्यक्त करूयात. पुढच्या भागामध्ये आपण वेगळा मतदारसंघ घेऊन चर्चेला येणार आहोत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघापुरतं आज आपण या ठिकाणी थांबूयात. पुन्हा आपण भेटूयात. प्रेक्षकांनाही विचारू की तुम्हाला नांदेड उत्तर मतदारसंघाविषयी काय तुमचा निश्चितपणे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर देणार आहोत. त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामधून कोण निवडून येऊ शकतो किंवा कोण संभाव्य उमेदवार राहू शकतो याची देखील आपण त्या ठिकाणी नोंद करू शकता किंवा कमेंट करू शकता. मग बरोबर. नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्याही मतदारसंघामधला असेल आपल्या मनातला उमेदवार आपण या ठिकाणी निश्चितपणे नोंदवा. आम्ही त्याचं स्वागत करू. पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या विषयासह, पुढच्या मतदारसंघासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.